आजची साईट व्हिजिट एवढी क्वालिटी बास रे बास भाई, जन्नत व्हिडिओ पूर्ण बघा. गुड मॉर्निंग सगळ्यांना, स्वागत आहे तुमच्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर रोजच्याप्रमाणे सकाळी आवरलं आणि डायरेक्ट निघालो आपल्या ऑफिसला जायला निघालो होतो. त्यासोबत लेट झालं तर मग डायरेक्ट पोचलो ऑफिसला पोचलो. आज तर काय जास्त क्लायंट्स नव्हते इथं काम असतात, त्याच्यामुळं मग जस्ट कार्पेंटर लोकांना कोऑर्डिनेट करून त्यांना त्यांची कामं एक्सप्लेन केली. त्यानंतर जेवण वगैरे केलं, तिथून गेलो. मग जरा म्हणलं पोटाला जरा थंडावा पाहिजे, मग निरा प्यायला गेलो. तर क्लायंट कॉलला मला फुल घराचा व्हिडिओ पाहिजे कसं वर्किंग झाले आता. मग व्हिडिओ शूट केला. म्हणलं ब्लॉगमध्ये पण तोच व्हिडिओ टाकून द्यावा. काम कसं झालं आहे नक्की सांगा. काम बाकी त्याच्यात प्रॉपर शटर्स आणि पुल आउट ट्रे वगैरे लावायचं बाकी. इकडं एका बेडरूममध्ये वॉर्डरोबचं चाललं होतं आणि दुसऱ्या बेडरूममध्ये पण वॉर्डरोबचं काम चालू होतं. त्यांना सांगितलेलं दार लावून काम करा म्हणून बघा दार लावूनच काम करत होते बाई, टॉप. मग तिथून डायरेक्ट निघालो रूमवर यायला. रूमवरच, कारण का दुपार चालती आणि लई गरम होत होतं. 3 वाजले होते ऑलमोस्ट, मोकार गरम होत होतं. म्हणलं पहिलं रूमवर जाऊ, फ्रेश वगैरे होऊन मग ऑफिसला जाऊ. मग तिथून डायरेक्ट पळत आलो डायरेक्ट रूमवर आलो. फ्रेश झालो, थोडा वेळ बसलो, मोबाईल वगैरे बघितला. जेवण तर तसं पण बाहेरूनच करून आलो, त्याच्यामुळे जेवणाचा काही विषय नव्हता. मग तिथून डायरेक्ट निघालो आपल्या ऑफिसला जात होतो. तर परत आई असं आवरलं, तोंडाला मास्क टोपी बिपी चष्मा लावला आणि डायरेक्ट निघालो आपल्या ऑफिसला जायला. ऑफिसवर पोहोचलो, जस्ट बसलोच होतो. 2 कॉल केले. कुणाला बोलला व्हिजिटला जायचं. म्हणलं काय लागता व्हिजिटला, थांब म्हणलं आता झालं लई काटाळा आला आहे मला, बसू थोडं वेळ गारा हवा खाऊ द्यायची. म्हणलं नाही उठ लवकर. म्हणलं उठणार नाही. तर म्हणलं मी गाडीत लगेच उठलो आणि डायरेक्ट निघालो. असा काही विषय नव्हता, कंटाळा खरंच आलता. मग त्याने जरा डोकं लावलं, मग उठलो आणि निघालो. बघा मग पुढं काय म्हणते मी गाणं कसं आहे. चुलू जो तुझे पूरे दिल से, विजयताई ये बडी. मला तर नाही वाटत मला गाणं प्रॉपर जमलंय. तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं, जमलंय का नाही. तिथून डायरेक्ट पोचलो साईट पण लई मोठी होती. 2 तास तिथंच गेले. तिथून मग जायचं होतं आपल्याला याला काय म्हणतात त्याला, सागवानाच्या दुकानात. तर मग सागवानाच्या दुकानात गेलो. त्यांच्यासोबत जरा डिस्कशन होतं. बाकीच्या साईटवरचे मटेरियल पेंडिंग होतं ते सांगितलं. ती कामं कंप्लीट करून घेतली. मग तिथून डायरेक्ट निघालो आपल्या ऑफिसवर यायला. ऑफिसवर आलो. ऑफिसवर येऊन रिपोर्टिंग वगैरे केली, यश द्यायला घेतलं. डायरेक्ट निघालो रूमवर यायला. तर पूर्ण दिवसभर जास्त काही काम नव्हतं, जास्त असा टास्किंग विषय पण नव्हता. जस्ट काम. गाडीवर येतो. हा भाऊ बाई मध्येच उभा राहिला. म्हणलं बाई थांब जरा, काय आहे का नाही, रिस्पेक्ट द्या आम्हाला. रिस्पेक्टचं नव्हतं, पण बाई पुढं बी गाड्या चालल्या तर हा कुठं जाणार होता आम्हाला सोडून. त्याला दिला इग्नोर मारून आणि डायरेक्ट आलो रूमवर. कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नेक्स्ट ब्लॉग कमिंग सून.